ओके झालं. लाईट लावा नाही. नाही बघा ना तुम्ही. एक मिनिट. हां. आलं का सर? बघा. ओके मॅडम काय झालं? इकडे मॅडमांना सुरू करायला सांगू का? विचारा पहिले. हॅलो सर, आवाज येतोय माझा? हॅलो झाले का लग्न आज? सर, आवाज येतोय माझा? कमी येतोय. 2 मिनिटं सर. हा सर. स्टार्ट हा, एवढं दिसतंय आता. परफेक्ट आहे. आता बघा. थोडंसं असं करा मोबाईल या बाजूला. हा बस. चिठ्ठी देईन. हे बघ पेजेस आहेत ना. किती पेजेस आहे, घ्या पाडवले खाली. बरोबर. येतोय ना आवाज? आवाज येत नाही ना. पेज घ्या ना तिथून. पेज घ्या घ्या घ्या. नाही ना सर, खूप जवळ आहे. सर, आवाज येतोय माझा? चालेल ना? झालं ना? हो. आवाज येतोय? येतोय ना? हो, येतोय ना. हा, करा ना. फक्त हा दरवाजा लावून घ्या जाताना, बरं का? हां, चालेल. आणि काही प्रॉब्लेम आला तर काय करायचं तुम्हाला? ते नाही का प्रॉब्लेम नाही त्याची. काय आलं तर मग काय सुरू झालेलं आहे? हो, चालेल. लाईव्ह येतोय. बरं, ठीक. हॅलो, नमस्कार. मी प्रमिला पवार. मला आज सुजान पालकत्व या विषयावर बोलायची संधी मिळाली. त्यामुळे मी पुरोगामी विचार मंच यांचे खूप खूप आभार मानते. आज औचित्य असेल की आज माता रमाई यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने मला आज बोलण्याची संधी दिली. प्रथमतः मी माता रमाई यांना कोटी कोटी नमन करते आणि बोलायला सुरुवात करते. मित्रांनो, माता रमाई यांना रमाई हे कसं नाव पडलं असेल? कारण बाबासाहेब जे जे कामं करत होते त्याच्याने ते दलित वंचितांचे पिता तर झाले, पण त्यांना सपोर्ट करून अगदी सावलीसारख्या बाबासाहेबांच्या मागे उभ्या राहणाऱ्या रमाबाई आंबेडकर यांची रमाई तेव्हा झाली जेव्हा बाबासाहेबांनी जे जे सॅक्रिफायसेस केले त्याच्यात रमाबाईंचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी घरची मुलांची जबाबदारी सांभाळली आणि म्हणून बाबासाहेब हे दलितांसाठी काहीतरी करायला बाहेर पडू शकले. त्याच्यामुळे रमाबाईंचा सिंहाचा वाटा आहे. जे काही आपण आज जगतो आहोत, बाबासाहेबांनी जे जे काही केलेलं आहे या समाजासाठी, त्याच्यात रमाबाईंचा अगदी सिंहाचा वाटा आहे. म्हणून बाबासाहेब आपले पिता झाले आणि रमाबाई ह्या 9 कोटीच्या माता झाल्यात, म्हणून त्यांना माता रमाई असं आपण संबोधतो. मित्रांनो, या मातेबरोबरच मला पुढे दुसऱ्या एका मातेची आठवण आली है ना. मी छोटीशी एक स्टोरी तुम्हाला सांगणार आहे है ना. दुसरी माता म्हणजे थॉमस एडिसन यांची आई. थॉमस एडिसन मित्रांनो, लहान असताना त्यांना वाचनात लिहिण्यात खूप जास्त अशी आवड नव्हती. त्यांच्या शाळेतून त्यांनी काढून टाकलं आणि त्यांच्यासोबत एक पत्र दिलं होतं. ते पत्र थॉमस लहान होते आणि त्यांनी आपल्या आईच्या हातात दिलं आणि आईला सांगितलं की आई, मला हे शाळेतून पत्र दिलं आणि मला घरी जायला सांगितलं. आईने ते पत्र ओपन केलं आणि वाचायला सुरुवात केली. पत्रामध्ये तिथे लिहिलेलं होतं की तुमचा मुलगा हा खूप ढ आहे आणि त्याच्यामुळे आमच्या बाकीच्या मुलांवर सुद्धा परिणाम होईल आणि म्हणून आम्ही याला आमच्या शाळेत ठेवू शकत नाही आणि म्हणून तुम्ही याला घरी शिकवा
आम्ही त्याला शाळेतून काढतो आहोत. आईने जेव्हा ते पत्र ओपन केलं त्यावेळेला एडिसन यांनी विचारलं की आई, पत्रामध्ये काय लिहिलं आहे ग? तर त्यावेळेला आईने एडिसन यांना ते पत्र वाचून दाखवताना अशा पद्धतीने वाचून दाखवलं की तुमचा मुलगा इतका हुशार आहे, इतका हुशार आहे की आमची शाळा त्याला सांभाळण्यासाठी पात्र नाही. तो खूप हुशार आहे आणि म्हणून त्याला तुम्ही त्याचा अभ्यास घरीच घ्यावा अशी आम्ही विनंती करतो आणि म्हणून आम्ही त्याला शाळेतून घरी पाठवत आहोत. मित्रांनो, काय वाटतं या वाक्यावरून? थॉमस एडिसन यांच्या आईने कसलं बीज रोवलं होतं थॉमस यांच्या मनामध्ये? असंच असतं. आपण मुलांच्या मनात लहानपणापासून जी बीजं रोवत जातो, जे सीड आपण करत जातो, त्याचं पुढे जाऊनच एक वृक्ष तयार होतो, एक मोठा वटवृक्ष. असंच थॉमस यांच्या बाबतीत झालं आणि पुढे जाऊन थॉमस यांनी किती शोध लावले, त्यांचे कितीतरी पेटंट्स मार्केटमध्ये आले. याला जबाबदार, याचं श्रेय फक्त आणि फक्त थॉमस यांच्या आईला जातं. मित्रांनो, पालकत्व नक्की काय आहे, है ना? आणि हा विषय इतका महत्त्वाचा का वाटला? हा विषय इतका महत्त्वाचा का वाटला, है ना? मित्रांनो, बालक आणि पालक हे नातं आपल्या सर्वांच्या जीवनातच खूप महत्त्वाचं असं नातं आहे. हे नातं जणू आपलं सगळं विश्वच व्यापून टाकतं, हो ना? या नात्यामध्ये बरंच काही घडतही असतं आणि बिघडतही असतं. आणि आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्वावर, सगळ्याच पैलूंवर याचा खोलवर परिणाम देखील होत असतो. त्यामुळे मित्रांनो, ज्या वेळेला काही घडत असतं आणि बिघडतही असतं त्यावेळेला मुलांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं. नाहीतर एखादी चुकीची गोष्ट त्यांच्या मनावर सीड झाली, एखादी चुकीची गोष्ट घडली तर त्यावेळेला हे मुलांच्या आणि पालकांच्या जीवनावर याचे भेदक परिणाम दिसू लागतात. सुद्धा दिसू लागतात. मित्रांनो, हे घडत असतानाच जर योग्य दिशेने आपण काळजीपूर्वक संगोपन केले तर निश्चितच घडणे आणि बिघडणे यातील स्थित्यंतर रोखण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो. हल्ली पालकांची स्वप्न फार वेगळी असतात. मुलांना कष्ट करू द्यावे, असुविधा झेलू द्याव्या अशी रिस्क घ्यायला आजकालचे पालक मुळीच तयार नाहीयेत. मुलांच्या मागण्यापेक्षा पालकांनी त्यांना पुरवण्यावर जास्त भर दिलेला आहे. त्यांच्या गरजा नसतील एवढं पालक पुरवण्यावर भर देतात. आमच्या विद्यार्थी दशेत आम्हाला काही मिळालं नाही म्हणून आम्ही आमच्या मुलांना ते सगळं देण्याचा प्रयत्न करतो असे बरेच पालक बोलताना आपण बघतो, हो की नाही? म्हणजे काय, मी जे कमवतो, माझा हा एवढा सगळा पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, मग माझं मूल आहे हे त्याच्यासाठी आहे सगळं, मग मी त्याच्यासाठी खर्च नको करायला का? असं अनेक पालकांच्या तोंडून आपण ऐकत असतो. मित्रांनो, पण या सगळ्या गोष्टींचा मुलाच्या व्यक्तिमत्वावर, मुलाच्या मनस्थितीवर खूप खोलवर परिणाम झालेला आपण बघतो. मग आता आपण विचार करू आणि तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल, मग नक्की मुलांसाठी काय करायचं आणि काय नाही करायचं, हो ना? म्हणजे अगदीच आपण त्यांना असं खर्च नाही करायचा किंवा काही करायचंच नाही त्यांच्यासाठी असं सोडू पण शकत नाही, किंवा त्यांच्यासाठी खूप काही करणं हे सुद्धा मॅडम नाही सांगता, मग आता करायचं तरी काय, हा प्रश्न आपल्याला पडला असेल ना? तर याच विषयावर आपण पुढे बोलणार आहोत. ऑनलाईन नाही का आता? याच विषयावर आपण पुढे बोलणार आहोत. मित्रांनो, पालकत्व कसं असावं?
तर पालकत्व हे सुजाण असावं. पालकत्व हे सुजाण असावं. आता सुजाण पालकत्व म्हणजे नक्की काय? सुजाण पालकत्व म्हणजे समजून उमजून है ना आणि व्यवस्थितपणे निर्णय घेणे म्हणजे सुजाण पालकत्व. मित्रांनो, माझ्याकडे समुपदेशनासाठी अनेक मुलं आणि पालक येत असतात. ॲज अ काउन्सिलर मी लहान मुलांशी डील करत असते. चाइल्ड सायकोलॉजीवर माझा रिसर्च आहे, म्हणून अनेक पालक आणि मुलं ही माझ्याकडे येत असतात समुपदेशनासाठी. त्यातले मी काही 2 अनुभव आपल्यासमोर मांडणार आहे आज. माझी एक क्लायंट आहे रिया. रिया 10वीत शिकते आणि म्युझिकची खूप जास्त तिला आवड आहे. रिया 10वीत शिकते आणि म्युझिकची तिला खूप जास्त आवड आहे. आणि त्याच्यामुळे तिच्या पालकांनी तिला क्लास लावणं, तिला हव्या त्या ठिकाणी नेऊन कोणाकोणाचं मार्गदर्शन घेणं, योग्य तो क्लास लावून तिला तिच्या संगीताच्या आवड जोपासण्यासाठी मदत करणं, खर्च करणं, सगळं काही केलं. आणि TV वर येणाऱ्या म्युझिक कॉम्पिटिशनसाठी तिची तयारी सुरू झाली. मित्रांनो, कार्यक्रमाच्या निवड फेरीत आपल्या मुलीची निवड झाली नाही म्हणून रियाच्या पप्पांना हार्ट अटॅक झाला. म्हणजे किती जास्त अपेक्षा किती करणार. आता मेहनत घेणं हे रियाच्या हातात होतं, तिच्या पालकांच्या हातात होतं. पण निवड फेरीत तिचं सिलेक्शन झालं नाही, तिची निवड झाली नाही म्हणून तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका येणं हे कितपत योग्य आहे? ह्याला अविवेकी विचार म्हणतो आपण. मित्रांनो, दुसरं उदाहरण आहे प्रतीक. प्रतीक सुद्धा माझाच विद्यार्थी, माझा क्लायंट आहे तो. मित्रांनो, महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीत आपल्या मुलाचं नावच आलं नाही म्हणून प्रतीकच्या वडिलांनी इतका धसका घेतला की ते जमिनीवर कोसळले. त्या धक्क्याने ते जमिनीवर कोसळले. या 2 उदाहरणांवरून आपण काय विचार करू बरं? काय करू शकतो? या दोन्ही घटनांमधील पालक हे मुलांची काळजी करणारेच आहेत. त्यांच्यासाठी वेळ देणारे, पैसा खर्च करणारे असेच आहेत. पण मग यात काय विशेष वाटलं? याच्यात काहीतरी बिघडलेलं दिसलं, हो ना? मित्रांनो, अशीच मानसिक स्थिती आपण कमी अधिक प्रमाणात अनेक पालकांमध्ये बघत आहोत. मित्रांनो, या पालकांना होणारा त्रास हा काय शारीरिक होता का? शारीरिक त्रासाबरोबरच त्यांच्या चिंताग्रस्ततेमधून उद्भवलेल्या या बोलक्या प्रतिक्रिया होत्या. मित्रांनो, आपण काही काळ मागे ज्या वेळेला जातो त्यावेळेला एक गोष्ट बघतो की आधी कॉम्पिटिशन, स्पर्धा ही फक्त शैक्षणिक क्षेत्रापुरतीच मर्यादित होती, हो ना? पण आता मुलांच्या आवडीनिवडी, त्यांच्या हॉबीज यामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन निर्माण झालेली आहे. अगदी जीवघेणी स्पर्धा लागलेली आहे. म्हणजे काय? मुलांना त्यांच्या आवडीनिवडीमधून, त्यांच्या हॉबीजमधून आनंद मिळण्याच्या ऐवजी, पालकांना त्याचा आनंद मिळण्याच्या ऐवजी फक्त स्पर्धेमध्ये कसं टिकणार याची चिंता लागलेली आहे. याची चिंता आणि हा जो दृष्टिकोन आहे हा चुकीचा आहे, हा अविवेकी दृष्टिकोन आहे. ओके? तर मित्रांनो, याच्यात मानसोपचारशास्त्र काय सांगतं? खाली ठेवून तुम्ही. याला मानसोपचारशास्त्र काय सांगतं ना? मित्रांनो, विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राचे जनक, प्रख्यात मानसशास्त्रज्ञ डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी 1955 मध्ये बालमानसशास्त्रावर खूप सारे काम केलेले आहे.
त्यांनी त्यावेळेला एक छोटंसं रोपटं लावलं होतं. आणि त्यानंतर आज आपण जेव्हा बघतो तर बालमानसशास्त्राचं मोठं वटवृक्ष तयार झालेलं आहे. मुलांना वाढवताना येणाऱ्या समस्येबाबत मानसशास्त्र सांगतं की तुमचं मूल तुम्हाला कधीही दुःखी करत नाही किंवा अस्वस्थ सुद्धा करू शकत नाही. ते फार फार तर काही समस्या निर्माण करू शकतं. पण त्या समस्येकडे आपण ज्या दृष्टीने बघतो तो दृष्टिकोन आपल्याला समस्या तयार करतो. तो दृष्टिकोन आपल्याला समस्या निर्माण करतो आणि याला आपण अविवेकी दृष्टिकोन असं म्हणू. मित्रांनो, मनुष्य हा विचारशील प्राणी आहे, परंतु भावनिक दृष्ट्या अस्वस्थ झाला, तणावग्रस्त झाला तर त्यावेळेला त्याची विचार करण्याची शक्ती ही तो हरवून बसलेला असतो. आणि असंच आपल्या पालकांमध्ये सुद्धा झालेलं आपण आढळून येतं. मित्रांनो, आपल्या पालकांची परिस्थिती अशी आहे की आपल्या मुलांना कसं वाढवावं याबाबत चारी बाजूंनी सल्ल्यांचा भडीमार पालकांवर होताना आपण पाहतो. कोण काय सांगतं, कोण काहीतरी मार्केटिंगचे लोक येतात, काहीतरी सांगतात, कुठेतरी सायकोलॉजिस्टकडे जातात, कुठेतरी काहीतरी करतात, है ना. आणि आपल्या मुलाला घडवायचं कसं, संगोपन कसं करायचं याच्यासाठी पालक चिंतित आहेत आणि आपण ते अनुभवतो सुद्धा आहोत, हो ना. आपल्यापैकी आपण बरेच जण पालक आहोत. त्याच्यामुळे मुलांना वाढवायचं कसं ही चिंता आपल्या सगळ्यांनाच लागून राहिलेली असते आणि पालक सध्या संभ्रमित अवस्थेत आहेत. पण मित्रांनो, मानसशास्त्र यासाठी खूप मदतीचं आहे. मानसशास्त्र मुलांना आणि पालकांना चांगलं काय वाईट काय याची जाणीव करून देतं आणि शास्त्रीय दृष्टिकोन संवर्धन करायला मदत करत असतं. त्यामुळे मानसशास्त्राचा उपयोग करून बालकांना घडवणं हे फार गरजेचं झालेलं आहे. याआधी मानसशास्त्र म्हणजे काय, समुपदेशन म्हणजे काय, काउन्सिलिंग म्हणजे काय, एक आपला भ्रम होता की अरे आपल्या मुलाला काही प्रॉब्लेम आहे का, मग कशाला त्याचं काउन्सिलिंग करायचं, मग कशाला त्याचं समुपदेशन करायचं. पण आता काळ इथपर्यंत येऊन पोचलेला आहे की प्रत्येक मुलाचं समुपदेशन हे केलंच पाहिजे. प्रत्येक पालकांनी स्वतः हे जाणून घेतलं पाहिजे की आपल्या मुलाला नक्की काय पाहिजे आहे. आणि मुलं ही पालकांजवळ कधीही त्यांच्या भावना व्यक्त करत नसतात. माझ्याकडे मात्र जेव्हा मूल येतं ते मला सगळं काही शेअर करतं आणि म्हणून मला या मुलांच्या संगोपनात काहीतरी मदत करावी असं वाटलं आणि म्हणून सुद्धा मी हे प्रोफेशन निवडलेलं आहे. मी एक प्रश्न विचारते, मुलांकडून किती अपेक्षा करणार आपण, किती अपेक्षा. मित्रांनो, प्रतिभा नावाची एक माझी मैत्रीण आहे आणि माझी रेग्युलर क्लायंट सुद्धा आहे. ती प्रतिभाचा मुलगा चिन्मय, याला पोहण्याची खूप आवड. त्याच्यामुळे प्रतिभाने त्याला पोहण्यासाठी प्रॉपर ट्रेनिंग मिळावी यासाठी ॲडमिशन सुद्धा घेऊन दिलं आणि एक ट्रेनर त्याच्यासाठी नियुक्त केला. चिन्मयला वेळेवर प्रॅक्टिसला नेणं, पोहण्यासाठी लागणारे सगळे साहित्य खरेदी करून देणं, त्याच्या शाळा आणि क्लासेसच्या वेळा ॲडजस्ट करणं, याचं संतुलन साधणं, हे सगळं करत असताना काही ठिकाणी स्पर्धा सुरू झाल्या तर त्या ठिकाणी त्याला घेऊन जाणं, तिथे उपस्थित राहणं आणि हे सगळं सांभाळत असताना तिचे स्वतःचे व्याप सांभाळून ती हे सगळं करत असते. पण सध्या ती माझ्याशी बोलताना मला हे जाणवलं की ती काहीशी चिंतेत आहे. खूप सारे प्रश्न तिला पडलेले आहेत. आपण चिन्मयसाठी इतक्या खस्ता खातो, इतकी मेहनत घेतो, इतके कष्ट करतो, स्वतःचे सगळे व्याप सांभाळून त्याच्यासाठी एवढं सगळं करतो, पैशांचा सुद्धा विचार करत नाही, पैसा सुद्धा खर्च करतो आणि एवढं सगळं असताना चिन्मय म्हणावं तसं त्याला यश मिळत नाही. चिन्मय पाहिजे तेवढं त्याला यश मिळत नाही अशी तिची भावना आहे. आणि मित्रांनो, या सगळ्यामुळे तिला
फोलपणाची भावना तिच्या मनात निर्माण झालेली आहे. याचा मानसिक ताणही तिच्यावर मला जाणवला. कारण मुलांसोबत ज्या अपेक्षा तुम्ही ठेवता है ना, जसं प्रतिभाने चिन्मयकडून अपेक्षा ठेवल्या आणि त्या पूर्ण झाल्या नाही म्हणून तिची चिडचिड व्हायला लागली. मित्रांनो, आणि प्रत्येक वेळेला चिन्मयकडून झालेला दुखावला गेलेल्या त्रासामुळे ती इतरांवर चिडचिड करणं, घरच्यांवर राग व्यक्त करणं, असं प्रतिभाचं बिहेवियर सुरू झालं. उठसूट त्याच्यासाठी काय काय करते, चिन्मयसाठी मी हे केलं ते केलं, असं उठसूट पाडा वाचून दाखवणं. पण यामुळे झालं काय की एक वेळ अशी आली की प्रतिभा आता स्वतःला त्या विषयामुळे अपराधी समजू लागली की मी अशी कशी वागू शकते. ती स्वतःला अपराधी मानू लागली. आणि याच्यामुळे मित्रांनो, यात तिचं काय चुकलं? इतर पालकांप्रमाणेच तिने सुद्धा एक किमान अपेक्षा केली. तिने सुद्धा तिच्या मुलाकडून, चिन्मयकडून फक्त अपेक्षा केली की याने काहीतरी करावं, एखाद्या क्षेत्रात तरी आपलं मूल चमकलं पाहिजे, अशी तिची किमान अपेक्षा. आता ही अपेक्षा प्रतिभाने बाळगणं हे काही चूक नाही, पण तू असं केलंच पाहिजे, तू एखाद्या क्षेत्रात चमकलंच पाहिजे, हे मात्र अविवेकी आहे. मुलांकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं नाहीये, मुलांकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही, पण त्या तसं झालंच पाहिजे हे अविवेकी आहे, हे चुकीचं आहे. आणि आपण पालक म्हणून इथेच चुकतो. जास्त अपेक्षांचं ओझं त्या मुलाच्या अंगावर लादलं जातं आणि त्याच्यामुळे त्या बर्डनखाली ते दाबलं जातं. मित्रांनो, प्रतिभाच्या या उदाहरणाचा आपण जरा विचार केला, थोडंसं परीक्षण केलं, तर असं दिसून येतं की चिन्मयकडून अपेक्षा करणं हा एक भाग, पण त्याच्यातून तिचा अट्टहासाचा सूर मला जाणवला. तिचा ते झालंच पाहिजे हा अट्टहासाचा सूर मला जाणवला. आणि त्या अपेक्षेचं इच्छेत रूपांतर झालं आणि त्या इच्छेचं दुराग्रहात रूपांतर झालं. आता याला आपण दुराग्रह म्हणू. ओव्हर एक्सपेक्टेशन, दॅट इज कॉल्ड दुराग्रह, आपण त्याला म्हणू. माझ्या मुलाने विशिष्ट प्रकारे वागावे ही अपेक्षा ठेवणं चुकीचं नाहीच आहे, ती आपण ठेवतोच. पण माझ्या मुलाने असंच वागावं, असंच करावं, हे चुकीचं आहे आणि हे अविवेकी सुद्धा आहे. या अपेक्षांमुळेच बालक आणि पालक हे नातेसंबंध खराब झालेले आपण बघतो आहोत. मित्रांनो, याचा अर्थ मुलाकडून काहीच अपेक्षा न बाळगणं, न ठेवणं असं आहे का? मुळीच नाही. तुम्ही म्हणाल की मॅडम सांगताय की अपेक्षाच ठेवू नका, पण त्याहून पुढे जाऊन मी सांगेल की अपेक्षा ठेवूच नये असं मी मुळीच म्हणणार नाही. पण मुलांमध्ये असलेल्या सर्व कलागुणांचा आपण विकास करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यांना मोटिवेशन देणं, त्यांना प्रेरणा देणं, त्यांना तसं पूरक वातावरण तयार करणं, एवढंच आपण करू शकतो आणि तेच करायला पाहिजे. म्हणजे आपल्या मुलामध्ये कुठले कुठले गुण आहेत, कुठले कुठले कलागुण आहेत याचा शोध घेणं आणि त्यानुसार त्याला त्या दिशेला त्याला फक्त आपण नेण्याचं काम आपण करू शकतो. यश अपयश हे झालंच पाहिजे, हे नाहीच झालं पाहिजे, हे मात्र दुराग्रह आहे आणि हा अविवेकी दृष्टिकोन आहे. मित्रांनो, या सगळ्या दुराग्रहांचे, या सगळ्या दृष्टिकोनाचे मानसिकतेवर काय परिणाम होतात याचा आपण अंदाज सुद्धा लावू शकत नाही. अपेक्षा बाळगणं काहीच चूक नाही, पण मला हवं असं झालंच पाहिजे हे चुकीचे आहे. आपल्या मुलाने ऑलराऊंडरच असावे असा दुराग्रह बाळगणारे पालक हे स्वतः सुद्धा निराश राहतात, स्वतः सुद्धा दुःखी राहतात, तणावात राहतात आणि त्याच्यामुळे मुलांवर त्याचा परिणाम होतो आणि ते सुद्धा दुःखी आणि तणावात जगायला लागतात. म्हणजे ज्या काळात
त्या बालकाचं मन शरीर हे फुलायला पाहिजे, त्याचे विचार फुलायला पाहिजे, त्यावेळेला आपण हे इच्छांचं ओझं टाकून त्याच्यावर एक बर्डन निर्माण करत असतो आणि त्याच्यामुळे ते मूल त्याच्याखाली दाबायला लागतं आणि त्याचं स्वतःचं म्हणणं मांडणं तर ते विसरूनच जातं. मानसशास्त्रीय दृष्टिकोन यावर काय सांगतो? मित्रांनो, संशोधन असं सांगतं की पालकांच्या अवाजवी अपेक्षांमुळे लहान वयातच बर्न आउट सिंड्रोम आपल्याला लहान मुलांमध्ये आढळून येतो. बर्न आउट सिंड्रोम लहान वयातच जीवनेच्छा आटलेली, उत्साह मंदावलेली, चैतन्य हरवलेली निस्तेज मुलं आपण बघत असतो. पालकांच्या अपेक्षांना तोंड देता देता कधी कधी मूल स्वतःकडून सुद्धा अपेक्षा करायला लागतं आणि कुठलीही अपेक्षा ज्या वेळेला पूर्ण होत नाही त्यावेळेला आपण धड स्वतःच्याही अपेक्षा पूर्ण करू शकत नाही आणि पालकांच्याही अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, अशी जीवघेणी अगदी आत्मघातकी प्रवृत्ती तयार व्हायला लागते. मुलांमध्ये हा न्यूनगंड तयार व्हायला लागतो आणि मग त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तो वाटेल ते मार्ग पत्करायला लागतात. कारण त्यांना माहिती असतं की आपण अपेक्षा पूर्ण नाही केल्या, आपल्या पालकांच्या अपेक्षा पूर्ण नाही केल्या तर पालक नाराज होतात. कारण ते त्यांचं ऑब्झर्वेशन असतं, त्यांचं परीक्षण असतं. आपल्याला असं वाटतं मुलं आपल्याकडे बघत नाही, आपलं ऑब्झर्वेशन नाही आहे, आपल्याला ऑब्झर्व करत नाही. पण मित्रांनो, एक गोष्ट मी नक्की सांगेन, मुलं हे आपल्याला बघत बघत मोठी होत असतात, आपल्याला बघत बघत घडत असतात. अगदी 10 ते 20% फक्त ते पुस्तकातून अभ्यासातून ते शिकत असतात, पण 80% हे फक्त आपल्याला बघून आणि इतर परिस्थितीमधून ते शिकत असतात. त्यांचं ऑब्झर्वेशन अतिशय स्ट्रॉंग असतं मुलांचं. तर मित्रांनो, मग याच्यातून होतं काय? एखाद्या वेळेला मुलगा स्वतःकडून अपेक्षा ठेवतो आणि त्या पूर्ण देखील होत नाही. मग काय? मग त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, कारण त्याला माहिती असतं की मला ह्या अपेक्षा माझ्या पालकांच्या पण पूर्ण करायच्या आहे आणि मला पण पूर्ण करायच्या आहे आणि या नाही पूर्ण केल्या तर माझे पालक नाराज होतील, म्हणून ते मूल त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी वाटेल तो रस्ता चूज करतो, वाटेल तो रस्ता शोधतो आणि त्याच्यामुळे होतं काय की मुलं चुकीच्या गर्तेत अडकतात. मुलं पालकांना चोरून काही काही गोष्टी करायला शिकतात कारण त्यांना त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतात. पण चुकून माकून एखादी अपेक्षा आपल्या मुलाने पूर्ण केली, एखादी अपेक्षा, एखाद्या गोष्टीत त्याला यश मिळालं तर त्याचा आनंद आपण सेलिब्रेट नाही करत. बरेच पालक त्याचा आनंद सेलिब्रेट करण्यापेक्षा तू या वर्षी तुला चांगले गुण मिळाले ना, मग पुढच्या वर्षी याच्यापेक्षा अजून 2% तरी तू जास्त घे, याच्यावर लक्ष देतात. आणि जो आनंदाचा क्षण असतो, तो रिझल्टचा जो क्षण असतो, जे यश मिळाल्याचा जो क्षण असतो, तो आनंद ते उपभोगत नाही. आणि तो मुलगा सुद्धा, ते दोघे जण याच चिंतेत असतात की या वर्षी मिळालं, पुढच्या वर्षी स्पर्धेत मला टिकून राहण्यासाठी अजून काय करायला पाहिजे. आणि पालक सुद्धा याच विचारात असतात. मित्रांनो, याच्यामुळे आहे त्या यशाचा आनंद उपभोगण्यापेक्षा ते बालक आणि पालक दोन्ही पुढच्या वर्षाच्या चिंतेत अडकून जातात. आणि ही जीवघेणी चिंता, हा दृष्टिकोन अविवेकी आहे, हा दृष्टिकोन अविवेकी आहे आणि हा दुराग्रह आहे. मित्रांनो, आता यामध्ये आपण काय करू शकतो? हे सगळे प्रश्न आपल्याला मान्य आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं, प्रतिभाचं उदाहरण घेतलं, तिने मुलासाठी खूप काय काय केलं आणि अपेक्षा केल्या की याने त्याच्यात यश मिळवायला पाहिजे आणि पाहिजे ते यश मिळालं नाही म्हणून तिला चिंता लागली आणि तिच्या चिंतेमुळे पूर्ण परिवारावर परिणाम झाला. याचा तिचा मानसिक परिणाम पाहिला, त्याच्यानंतर मानसिक दृष्टिकोन पण आपण चेक केला. तर हे सगळं असताना मग मुलांकडून आपण अपेक्षा करायच्या की नाही करायच्या?
मग आपलं पालकत्व नक्की कसं असायला पाहिजे, हे सगळे आपल्याला प्रश्न पडले असतील आता, बरोबर? तर याच्यावर आपण पुढे बघू. मित्रांनो, माझ्या मुलाने एक किंवा अनेक क्षेत्रात चमकलंच पाहिजे, हा विचार आपण जर करत असू तर कृपया तो न करणे, असा विचार आपण करायलाच नको. मला एक सांगा, अन्न, वस्त्र आणि निवारा यासारखंच एखाद्या क्षेत्रात चमकलंच पाहिजे, ही अत्यावश्यक गरज आहे का हो? आणि जर ती अत्यावश्यक असेल, तुम्हाला वाटत असेल, तर जरूर हट्ट करा की आपल्या मुलाने एखाद्या किंवा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात चमकलंच पाहिजे. जरूर करा. आपल्याला जर असं वाटत असेल की अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 महत्त्वाच्या गरजांसारखीच कुठेतरी चमकलंच पाहिजे, कुठल्या तरी क्षेत्रात एक टॉपर लेवलला गेलंच पाहिजे, ही अत्यावश्यक गरज जर तुम्हाला वाटत असेल, तर जरूर तुम्ही मुलाला फोर्स करू शकता. पण असं करू नका. तो अविवेकी दृष्टिकोन आहे. तो अविवेकी दृष्टिकोन आहे. कारण तुम्हाला वाटतं का हे सगळं करणं गरजेचं आहे? हा प्रश्न स्वतःला विचारा. हा प्रश्न स्वतःला विचारा. त्याच्यानंतर मला एक सांगा, आपल्या मुलाने सगळ्या क्षेत्रात चमकलं पाहिजे, ही जर अत्यावश्यक गरज असेल अन्न, वस्त्र, निवाऱ्यासारखी, तर मग प्रत्येक पालकाने तसा विचार करायला पाहिजे. पण माझ्या अभ्यासात, माझ्या संपर्कात जेवढे पालक मी बघितले, सगळेच पालक असा विचार नाही करत. आपल्यापैकी पण बरीच लोक असे असतील की ते असा विचार नाही करत. म्हणजेच काय की ती अत्यावश्यक गरज नाही, ती गरज मीच निर्माण केलेली आहे. ॲज अ पॅरेंट ही गरज आपण निर्माण केलेली आहे. ही अत्यावश्यक गरज मुळीच नाही आहे. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो, माझ्या मुलाला एका प्रसंगात यश मिळालं, तर पुढील प्रसंगात सुद्धा त्याने यश मिळवायलाच पाहिजे. यशाची परंपरा कायम राखलीच पाहिजे. हे योग्य आहे का? हा विचार योग्य आहे का, याच्यावर थोडासा आपण विचार करूया. तुम्ही त्या यशाचा आनंदच घेऊ शकत नाही. मला एक सांगा, आपल्या आयुष्यामध्ये पास्टमध्ये काही गोष्टी घडलेल्या असतात, भूतकाळात त्या आपल्याला हव्याशा वाटत असतात. पण तशीच घटना भविष्य काळात घडते का हो? आपल्या आयुष्यात आपण घडलेली बघितली आहे का? नाही. मग मुलाला एक वेळा यश मिळालं, ते पुढच्या वर्षी पुन्हा यश मिळालंच पाहिजे, सारखंच यश मिळालं पाहिजे, असा हट्ट हा चुकीचा आहे की बरोबर आहे? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. हा प्रश्न आपण नक्कीच विचारला पाहिजे. कारण याचे सरळ परिणाम त्या मुलावर झालेला असतो. आपल्या या अपेक्षांचा, आपला हा अविवेकी दृष्टिकोन सरळ मुलाच्या आयुष्यावर प्रभाव पाडत असतो. त्याच्यामुळे एकदा यश मिळालं, त्याच्यात आनंद माना. हां, माझ्या मुलाने ही यशांची परंपरा राखली पाहिजे, राखली तर मला आनंद होईल, हे वाक्य आपलं असलं पाहिजे. माझ्या मुलाने यावेळेला जे यश मिळालं, ती परंपरा राखली तर मला आनंद वाटेल, वाक्य बघा. पण या वेळेला तू यश मिळवलं तर तशीच परंपरा तू राखलीच पाहिजे, हा अविवेकी दृष्टिकोन आहे. आणि इथेच आपण चुकतो. म्हणजे काय, आपल्याला असं वाटतं की आपण काहीही बोललं तरी मुलं ऐकतात, पण मुलं त्या वाक्याचा अर्थ काढतात, अर्थ लावतात. आपल्याला असं वाटतं आपण सहजच बोलतो, काय हक्काचं आहे, वाटेल ते आपण बोलू शकतो मुलांसमोर, आपलंच आहे, इथे कुठे आपण स्टेजवर उभे आहोत, इथे कुठे आपण 4 लोकांमध्ये बोलतो आहोत. पण मुलं त्या वाक्याचा, एकेका आपल्या वाक्याचा मुलांच्या मानसिकतेवर दूरगामी परिणाम झालेला आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर मी माझ्या मुलाचा स्वीकार, ते जर माझ्या अपेक्षा पूर्ण करत असेल तरच करेल. हे चूक आहे की बरोबर आहे याचा विचार आपण केला गेला पाहिजे. म्हणजे काय की माझ्या मुलाने यश मिळवलं तरच माझं त्याच्यावर प्रेम आहे,
म्हणजे तुमचं प्रेम त्याच्या यशावर अवलंबून आहे का हो? काही काय पालक माझ्याकडे घेऊन येतात मुलांना आणि प्रचंड चिडचिड करत असतात आणि म्हणतात हा हा हे करत नाही, ती ते करत नाही, याने असंच केलं, याने माझ्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरलं, मला नातलगांना तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. म्हणजे काय? तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही मुलाला जन्म घातला असा त्याचा अर्थ होतो. आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी का आपण मुलांना जन्म घालतो? आणि आपलं प्रेम त्यांच्या यशावर आणि अपयशावर अवलंबून असतं का? एक पालक म्हणून आपलं मूल जसं आहे तसं प्रथमतः आपण स्वीकारलं पाहिजे. आपलं मूल जसं आहे अगदी तसंच ते आपण स्वीकारलं पाहिजे. त्यांना मी पहिल्यांदा पण तुम्हाला सांगितलं, पहिल्यांदाही माझं बोलणं तेच होतं की त्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पाहिजे ती मदत करा, तसं वातावरण तयार करा, तशी त्यांना चालण्यासाठी मदत करा, तिथे खर्च करा, मार्गदर्शन करा, योग्य लोकांचा सल्ला घ्या. हा एक भाग झाला. पण त्याने तसं नाही केलं तर मग त्याने माझ्यासाठी काय केलं असे म्हणणारे पालक सुद्धा मी बघते. आणि हा दुराग्रह आहे, हा अविवेकी दृष्टिकोन आहे. मित्रांनो, आता यामध्ये आपण बघणार आहोत की आपण कोणत्या प्रकारचे पालक आहोत, तुम्ही कोणत्या प्रकारचे पालक आहात, याच्यावर आपण थोडंसं बोलणार आहोत. ओके मित्रांनो, आरोग्यासाठी, आरोग्याच्या संबंधित आपण आता हल्ली निघालेला आहे की दरवर्षी टेस्ट करतो, पूर्ण शारीरिक चाचणी करून घेतो, बरोबर आहे की नाही? पण कधी हा विचार केला की आपण आपला मानसिक तपासणी सुद्धा करून घेतली पाहिजे. आता मानसिक तपासणी म्हणजे काय? मानसिक तपासणीसाठी एक बेटर टूल आहे, तो म्हणजे आत्मपरीक्षण. ॲज अ पॅरेंट, एक पालक म्हणून आपण स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की मी जे काही बोलतो ह्याचा माझ्या मुलावर काय परिणाम होत असेल, मी काय सीड करतोय, काय बीज रोवतो आहे, याचं कुठलं झाड तयार होणार आहे. आपण जर कारल्याचं बीज पेरलं तर कारल्याचंच झाड उगवणार आहे. त्याच्यामुळे आपण अगदी आपलं हक्काचं मूल आहे म्हणून कसंही बोलणं फार चुकीचं आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा की आपली मानसिक तपासणी करून घेणं फार गरजेचं आहे. आणि मानसिक तपासणीचा एक बेटर टूल म्हणजे आत्मपरीक्षण. आत्मपरीक्षण हे आपण केलंच पाहिजे. मित्रांनो, बालसंगोपनाची कुठली पद्धत योग्य आणि कुठली पद्धत अयोग्य आहे हे तपासून पाहणे खूप गरजेचे झालेले आहे. आपल्याला जेवढं इझी वाटतं, जेवढं सहज वाटतं तेवढं संगोपन आता तसं संगोपन आता राहिलेलं नाही. आपण आपल्या काळात अगदी चार चार पाच पाच भावंड असायचो, एकत्र कुटुंब पद्धतीत. पण असं कधी आईवडिलांना वेगळं काही करण्याची आपल्यासाठी गरज पडली का हो? नाही. आपण असंच वाढत गेलो आणि ते संस्कार, ते एकत्र कुटुंब पद्धतीमुळे ऑटोमॅटिकली आपल्यामध्ये रुजवले गेले. मोठ्या भावाचं, मोठ्या ताईचं बघत बघत आपण शिकलो. आईवडिलांना फार फार तर मोठ्या दादाला आणि ताईला शिकवण्यालाच थोडीशी मेहनत घ्यावी लागली. पण नंतरच्या जेव्हा आपण होतो त्यावेळेला आपण त्यांच्याकडे बघत बघत शिकत असतो. पण हल्ली पालकत्व फार कठीण झालेलं आहे आणि आपल्यामध्ये ॲज अ पालक, ॲज अ पॅरेंट विवेकी दृष्टिकोन जोपासणं फार गरजेचं झालेलं आहे. म्हणजे आपल्या कुठल्या गोष्टीचा मुलावर खोलवर परिणाम होणार आहे हा विचार आपण केला गेला पाहिजे. मित्रांनो, आपल्याला असं वाटतं की हे मूल माझं आहे. एक अधिकारशाही आपली तिथे जन्माला येते बघा. ती कशी की हे मूल माझं आहे आणि म्हणून याच्यावर मी पाहिजे तसा अधिकार गाजवू शकतो. मित्रांनो, माझे एक क्लायंट आहे सुजाता नावाची, आणि मागे ती माझ्याशी आली आणि मला तिने ज्या वेळेला सांगितलं, ती मला बोलली की मी अर्णवला त्याच्या अभ्यासात खूप मदत करते. तिचा मुलगा अर्णव, त्याला सुद्धा ती माझ्याकडे घेऊन येत असते. मित्रांनो, मी ह्या ज्या स्टोरीज तुम्हाला सांगते ना, ही उदाहरणं जी देते ही मी अनुभवलेली उदाहरणं आहेत. ती जवळून अभ्यासली, त्यांचं परीक्षण केलं आणि त्याच्यातूनच मी तुमच्यासमोर हे मांडते आहे. सुजाता अर्णवची आई. अर्णवला सगळ्या गोष्टीत इतकं पॅम्पर्ड केलेलं, इतका लाडावलेला
की त्याला प्रत्येक गोष्टीत मदत करते, एकुलता एक मुलगा. त्याला शाळेची तयारी करणं, त्याचे शूज पॉलिश करणं, त्याचे सॉक्स देणं, टिफिन पॅक करणं, त्याच्या तासिका काढून देणं, त्याचं स्कूल बॅग पॅक करणं, त्याला नेऊन सोडणं, या सगळ्या गोष्टी ती अगदी आनंदाने करते आणि ती करायलाच पाहिजे. ओके, तिथपर्यंत ठीक आहे. त्याच्यानंतर तो घरी आल्यानंतर त्याचा होमवर्क बघणं, टीचरने कुठला होमवर्क दिला, तू काय केलं, मग त्याची मदत करणं, अगदी क्राफ्टमध्ये सुद्धा मदत करणं, ड्रॉइंगमध्ये पण मदत करणं, होमवर्क लिहून द्यायला मदत करणं, हे सगळं सुजाता अगदी आनंदाने करत असते. तिची धावपळही होते, स्वतःचा सगळा व्याप सांभाळून ती अर्णवची खूप काळजी घेते. एका दृष्टीने आपण बघितलं तर ती एक आदर्श आई आपण बघू, आदर्श आई आपल्याला तिच्यात दिसते आणि आहेच. पण मित्रांनो, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटाकडे नेतो आपल्याला, हा चुकीच्या मार्गाला आपल्याला घेऊन जात असतो. एवढंच आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, त्यानंतर सुजाता अर्णवला अभ्यास झाला की सतत त्याच्या पाठीमागे लागलेली असते. संध्याकाळ झाली की तू हे लिहिलंस का, ते केलंस का, उद्याची तयारी केली का, तुझं हे राहिलं, तुझं ते राहिलं, तू जेवून घे, तू या वेळेला झोपला पाहिजे होता. म्हणजे काय, तू आता एवढाच वेळ बस, एवढाच वेळ झोप, तू 1 तास जाऊन खेळून ये, 1 तासात तू परत आला का नाहीस, असं ओव्हर प्रोटेक्टिंग तिने त्याला करून ठेवलेलं होतं. ओव्हर प्रोटेक्शन त्याला दिलेलं होतं, खूप जास्त पॅम्पर्ड करून ठेवलेलं आहे. आणि याचा अर्णववर असा परिणाम झाला की अर्णवनं आता तिला ऐकणं सोडलं. अर्णवनं आता सुजाताला ऐकणं सोडून दिलं. आता ती ज्या वेळेला त्याला बोलत असते की आता तुझं तू कर, मी लक्ष घालणार नाही, उठसूट मला सांगायला लावू नकोस, त्यावेळेला घरातली इतर मंडळी हे रोज ऐकते की आज तुम्ही तुला सांगणार, उद्या तुझ्यासाठी मी काही करणार नाही, असं ठणकावून अर्णवला सांगते. पण हे घरातले सगळे ऐकतात. पण सेकंड डेला सेम रिपिटेशन होतं. सेम तो शाळेतून आला की तिची तीच स्क्रिप्ट तयार असते. तू हे केलं नाहीस, तू ते केलं नाहीस, चल तुझा होमवर्क राहिला, तुझं हे राहिलं, तुझी झोपायची वेळ झाली, तुझी चहाची वेळ झाली, तुझी बोर्नव्हिटा प्यायची वेळ झाली. म्हणजे काय की तिने अर्णवचं शेड्यूल ठीक आहे, मुलगा लहान आहे तोपर्यंत त्याला गायडन्स लागतं, पण उठसूट त्याच सजेशन देणं मुलांना मित्रांनो सल्ले आवडत नाही. सांगण्याची पण एक मेथड असते, सांगण्याची पण एक पद्धत असते. मुलं, मी पुन्हा सांगते, मुलं ही आपल्याला बघून शिकत असतात आणि तेच रिॲक्शन देतात जे ते आईकडून शिकलेलं आहे, बाबांकडून शिकलेलं आहे. कधी कधी मुलगा उलट बोलतो, त्यावेळेला आपल्याला असं वाटतं अरे तू उलटून का बोलतोस, पण त्याने बाहेरून ते शिकलेलं नाहीये, त्याने तुमच्याचकडून शिकलेलं आहे. मुलगा हा आपलं ऐकत नसतो कधी. मुलं आपली ऐकत नसतात, आपली कॉपी करत असतात. आणि हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे एक पालक म्हणून. मुलं आपलं ऐकत नसतात, आपली कॉपी करत असतात. आणि तसंच अर्णवनं केलं. अर्णवनं आता सुजाताला ऐकणं सोडून दिलं होतं. त्याच्यामुळे सुजाताची चिडचिड व्हायला लागली आणि आता तिला असं झालं की अर्णवनं माझं ऐकणं सोडलं म्हणून तिने माझ्याकडे त्याला आणलं. हा माझं ऐकतच नाही. अरे तो कसा ऐकणार, किती ऐकणार, रोज रोज तेच कसं ऐकणार तो. मित्रांनो, या समस्येचं मूळ काय असेल बरं? या समस्येचं मूळ आहे पालकांचा दृष्टिकोन. माझ्या मुलाकडून, हा माझा मुलगा आहे म्हणून याच्याकडून मी पाहिजे ते करून घेऊ शकते, ही अधिकारशाही. आणि या विचारालाच, या बिलीफला सुपर पॅरेंट बिलीफ असं म्हटलं जातं. या विचाराला, या दृष्टिकोनाला सुपर पॅरेंट बिलीफ असं म्हटलं जातं. म्हणजे अधिकारशाही. हे मूल माझं आहे म्हणून याने माझं ऐकलंच पाहिजे, मी सांगेल तेच केलं पाहिजे, मी सांगेल ते क्षेत्र निवडलं पाहिजे, मी सांगितलं तू गायनाचा क्लास करतो तो केलाच पाहिजे. याला सुपर पॅरेंट बिलीफ असं आपण नाव देऊ. अधिकारशाही आणि अतिशय चुकीची आहे. मित्रांनो, याच्यातून जर आपण आत्मपरीक्षण केलं तर याच्यातून आपल्याला काय जाणवतं, काय विचार येतो आपल्या मनात?
याच्यातून एकच गोष्ट लक्षात येते की तुम्ही पालक आहात, मान्य. तुम्ही जन्म दिला, मान्य. पालन पोषण करतात, मान्य. खर्च करतात, मान्य. काळजी घेतात, सगळं 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 मान्य. पण आपण हे कसं विसरतो की त्याचं एक स्वतःचं अस्तित्व आहे. त्याला एक आपण रोबोट बनवू इच्छितो का? हा प्रश्न स्वतःला विचारा. हा प्रश्न स्वतःला विचारा. त्याला आपल्याला रोबोट करायचं आहे का? एक बाहुलं बनवायचं आहे का? त्याला स्वतःला विचार करायला वाव देतो की नाही आपण? हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. सतत तू हे कर, तू ते कर, त्याला विचार करू देत. मार्गदर्शन करणं हे जरी आपलं काम असलं तरी त्याला सुद्धा विचार करू द्यायला पाहिजे आपण. मित्रांनो, आपण हे विसरून जातो की आपल्या मुलाचं स्वतःचं एक अस्तित्व आहे. स्वतःचं एक अस्तित्व आहे आणि तेच आपण विसरतो. दुसरी एक भूमिका असते ती म्हणजे अतिमवाळ असतात. एकतर अधिकारशाही जे पालक असतात, अधिकारशाही सुद्धा चुकीची आहे, अतिशय चुकीची. अरे तो मूल जन्माला आलेला आहे, तो फक्त तुमचं उदर घेऊन जन्माला आलेला आहे ना. त्याचं एक स्वतःचं अस्तित्व तो घेऊन आलेला आहे. त्याचे स्वतःचे विचार आहेत, त्याचा एक दृष्टिकोन आहे. हां, सुरुवातीला त्याच्या दृष्टिकोनाला एक दिशा देणं हे आपलं काम आहे. मित्रांनो, एक छोटीशी रेषा आहे बघा, काय करायचं आणि काय नाही करायचं. पॅरेंटिंग कसं असावं, पालकत्व कसं असावं, छोटीशी बारीक रेषा दिसते. मी तुम्हाला आधीच बोलली होती की मुलांना उठसूट सांगू नका हे कर ते कर. पण मी दुसरीकडे बोलते की त्यांना एक दिशा देणं गरजेचं आहे. मग आता हा मेळ कसा साधणार? तर विवेकी पालकत्व. विवेकी पालकत्व म्हणजे तुम्ही समजून घ्या की मुलाचा स्वभाव काय आहे, त्याची मानसिकता कशी आहे, आपण काय बोलल्याने आपल्या कोणत्या वाक्याचा त्याच्यावर काय परिणाम होणार आहे याचा विचार आपण करावा लागेल. बरोबर? म्हणजे त्याला अगदीच त्याच्या भरोशावर सोडून देणार, त्याला सोडून देणार का आपण? तर मुळीच नाही. मित्रांनो, यशाचा हट्टीपणा. लहान मूल यश इतका हट्टी स्वभावाचा, दुकानात गेले पालक की त्याच्या आदळआपट सुरू व्हायची. यश नावाचा मुलगा, त्याचा हट्टीपणा खूप होता, स्वभाव अतिशय हट्टी. पालक कंटाळलेले की हा हट्टी, खूप हट्टी आहे, खूप हट्टी, ऐकतच नाही, त्याला वाटलं तेच मागतो, वाटलं तेच त्याला द्यायला लागतं. दुकानात नेलं, खेळणीच्या दुकानात, त्याच्याकडे ऑलरेडी तशाच खेळण्या 10 प्रकारच्या आहेत, तरी पण त्याचा हट्ट. तिथेच हातपाय आपटायला लागला, जोरात जोरात भोंगा काढला आणि मला ती खेळणी पाहिजेच, मला ती खेळणी हवीच आहे, असं जोरात जोरात त्याने सगळं दुकान डोक्यावर उचललं. त्याच्या पालकांनी इकडे तिकडे पाहिलं आणि त्यांना कळलं की आता हा खूप हाताबाहेर गेलेला आहे. तो तिथेच जोरात जोरात आपटायला लागला, हातपाय आपटायला लागला, भोंगा पसरला त्याने. आणि पालकांनी नाईलाजाने त्याला ती खेळणी पुन्हा घेऊन दिली. खेळणी घेऊन दिली, पण आता मात्र पालक चिंतेत पडले, त्याच्या भविष्याच्या चिंतेत की हा ऐकतच नाही, याचं होणार कसं, हा अजिबातच ऐकत नाही, याचं होणार कसं, या चिंतेत पालक पडले. मित्रांनो, तर या समस्येचं मूळ काय वाटतं तुम्हाला? मुलं अशी चिडचिड करतात ना, तर आपण सगळ्यांना प्रश्न पडतो की माझं मूल खूप चिडचिड करतो. पण या समस्येचं मूळ जर आपण शोधलं तर याचं रिझन आहे द हेड नर्स बिलीफ. द हेड नर्स बिलीफ मीन्स नर्स जशी फक्त सेवा करण्यासाठी तत्पर असते, तसे काही पालक असतात जे फक्त मुलांची सेवा करण्यातच तत्पर असतात. त्याला काय हवं, काय नको, त्याला हे पाहिजे, त्याला ते पाहिजे. आणि कधी कधी पप्पा जरी ऐकत नसले तर त्या घरातली जी आई असते ना, ती पप्पांच्या मागे लागते. तुम्ही एवढा खर्च करता आणि त्याच्यासाठी हे करत नाही. हे आईने सुद्धा समजून घ्यायला पाहिजे की मुलाची बाजू कधी घ्यायची, कुठे घ्यायची, हो की नाही? तर मित्रांनो, तर या वेळेला याचं एक समस्या ही आहे आणि ह्याचं मूळ हे आहे की हा जो द हेड नर्स बिलीफ आहे ना, हा मुलाचं नुकसान करतो. हा त्या मुलाचं नुकसान करत असतो. त्याला कळत नकळत चुकीच्या सवयी आपण लावत असतो. याच्याने होतं काय की इतकं पुरवण्यावर भर देतो की त्या मुलाला नाही ऐकण्याची सवय राहत नाही. याचे परिणाम काय होतात हे जरा आपण बघणार आहोत. याचा जर विचार केला तर
पुढे जाऊन याचं असं रूपांतर होतं की मुलाला आपण इतकं वीक करून ठेवलेलं राहतं की त्याला जे पाहिजे ते आपण त्याला प्रोव्हाइड करत असतो. पण प्रत्येक वेळेला त्याच्या गरजांमध्ये आपण असू का? प्रत्येक वेळेला त्याला समाजात जाताना, मार्केटमध्ये पडताना, करिअरमध्ये पडताना, इतर लोकांशी संपर्कात आल्यावर त्याच्या गरजांमध्ये तुम्ही असणार आहात का त्याला मदत करायला? आणि प्रत्येक वेळेला त्याच्या गरजा या तुमच्या हातात असणार आहेत का पूर्ण करणं? नाही. त्या गरजा त्याच्या बाहेरून असणार आहेत आणि त्या बाहेरून जेव्हा गरजा पूर्ण होत नाही त्यावेळेला त्या मुलाला एकतर आधीच आपण लहानपणापासून असं वाढवलेलं असतं की त्याला नाही ऐकायची सवय नसते आणि मग बाहेरून जेव्हा काही अपेक्षा पूर्ण होत नाही, ज्या तुमच्या हाताच्या बाहेरच्या अपेक्षा आहेत, ओके, तुम्ही जोपर्यंत सक्षम आहात तोपर्यंत त्याच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणार. पण काही अपेक्षा अशा आहेत मित्रांनो ज्या आपल्या हातात नसतात, त्या बाहेरून असतात आणि ते मूल जेव्हा बाहेरून मग त्या अपेक्षा करायला लागतं आणि त्या ज्या वेळेला पूर्ण होत नाहीत त्यावेळेला ते एका निराशेच्या गर्तेत अडकतं आणि हताश होऊन हातपाय दाळून बसून घेतं, पुढे काहीच करणार नाही मी असं ठरवून टाकतं. म्हणजे काय? आपण त्याच्या अपेक्षा पूर्ण करून करून, त्याचे सगळे लाड, सगळ्या डिमांड्स पूर्ण करून करून त्याला अतिशय अपंग करून ठेवलेलं आहे. मानसिकरित्या त्याला अतिशय अपंग करून ठेवलेलं आहे आपण. मित्रांनो, त्याच्यामुळे याचं एक आपण आत्मपरीक्षण केलं तर असं दिसून येतं, याचं आत्मपरीक्षणातून असं दिसून येणार की हे पालक अतिमवाळ आहेत. हा यांचा वीक पॉइंट आहे. मुलाला दोष देण्यात अर्थ नसतो या ठिकाणी. या ठिकाणी पालक चुकीचे आहेत. पालकांचा दृष्टिकोन अविवेकी आहे. त्यांना पुढचं मुलाचं भविष्य दिसत नाहीये की आपण या गोष्टी ज्या करतो आहोत, ह्या सगळं त्याला जे देतो आहोत त्याला नाही म्हणायची सवयच लावलेली नाहीये, याचा त्याच्या पुढच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे. ओके, त्याच्यामुळे हे पालक कमजोर आहेत. त्यांना असं वाटतं आपण नाही म्हटलं तरी याचा काय परिणाम करणार, हा परत चिडेल, परत रागेल, याच्यावर त्याचा काय परिणाम होणार, हा आपल्यापासून दूर जाणार का, अशा या भीतीपोटी हे पालक अतिमवाळ बनून राहतात. म्हणजे अतिमवाळ राहणं सुद्धा धोक्याचं आहे. म्हणजे हुकुमशाही पण चुकीची आहे आणि अतिमवाळ राहणं पण चुकीचं आहे. मित्रांनो, आपण आपल्या लहानपणापासून तुम्ही स्वतःचा जरा आपण पास्टमध्ये जाऊ आणि एक विचार करायचा आहे की आपल्या लहानपणी आपल्याला बरेच आपले आई, बाबा, आजी, आजोबा, आपले नातलग, काका, मामा, मावशी, आपले समाजातले इतर लोक आपल्याला उपसूट फक्त एक म्हणत राहायचे, बाळ तिथे हात नाही लावायचा, ते करायचं नाही, तू हे करू नको, ते क्षेत्रात जाऊ नको, तू आर्ट्स घेऊ नको, तू कॉमर्स घेऊ नको, तू सायन्स घेऊ नको, तू याच्याशी असं का बोललास, तू त्याच्याशी तसं बोलायला पाहिजे होतंस. सगळे सजेशन, तू त्याच्याबरोबर खेळायला जाऊ नको, तू पडणार, तुला हे होणार, तुला ते होणार, सतत सल्ले देत असायचे, सतत सूचना देत असायचे. पण आज ज्या वेळेला मी मानसशास्त्राचा अभ्यास केला आणि त्यात बालमानसशास्त्राचा ज्या वेळेला अभ्यास करायला घेतला त्यावेळेचं मला आठवतं आणि आता हसू येतं की ते आपल्या पालकांनी, तुम्हाला सुद्धा हसू येईल तुम्ही जेव्हा आठवाल, त्यांनी फक्त त्यांच्या स्वार्थासाठी आपल्याला त्या सूचना दिलेल्या होत्या, जेणेकरून यांनी पुन्हा काहीतरी मोठा वाढवा करायला नको. बरोबर आहे की नाही? म्हणजे काय, सतत सूचना देऊन त्यांनी त्यांचं साध्य करून घेतलेलं आहे, त्यांचा स्वार्थ साध्य करून घेतलेला आहे. ह्याच्याबरोबर खेळायला जाऊ नको, तू पडशील. म्हणजे काय, पडून आल्यानंतर पुन्हा दवाखान्यात नेणं, पुन्हा सांभाळणं, पुन्हा अभ्यासाचं नुकसान, पुन्हा माझं नाव खराब होणार, अभ्यासात कमी गुण मिळाले, असं सगळं हे स्वार्थ असतं. आणि हे स्वार्थ ज्या वेळेला मुलांना दिसायला लागतं की आपले पॅरेंट्स स्वार्थी आहेत, त्यावेळेला मुलामध्ये ते बीज रोवलं जातं. मी पुन्हा म्हणते, मुलं आपली ऐकत नसतात, मुलं आपली कॉपी करत असतात. म्हणून आपण वागताना, बोलताना, उठताना, बसताना आपल्या प्रत्येक गोष्टीवर आपला अवेअरनेस असला पाहिजे. ओके, आणि हेच रहस्य आहे सूचनांचं. आणि याच्याने होतं काय मित्रांनो, आपण सुद्धा आता मुलांना ज्या वेळेला सूचना द्यायला लागतो, काही काही पालक असे असतात की प्रत्येक वेळेला मुलाला सूचना देतात. एखादी मुलगी आहे, तू जाऊ नको, रिक्षेने जाऊ नको, रात्र झाल्यावर लवकर ये, मोबाईलकडे लक्ष ठेव, रिक्षेत मुलं असतील तर बसू नको, हे करू नको, कॉलेजात गेली तर ते करू नको. मुलाला सांगतात तू याच्याशी बोलू नको, त्याच्याशी बोलू नको, ती साईड निवडू नको. ओके, मग हे सतत सूचनांमुळे काय होतं, ते मुलाच्या विचार करण्याची प्रक्रियाच थांबून जाते.
त्याची मानसिकता, त्याची सायकॉलॉजी अशी होऊन जाते की तो विचार करण्याची त्याची शक्तीच संपून गेलेली असते. आणि म्हणून मित्रांनो, सूचनांचं ओझं मुलांवर लादू नका. सूचनांचं ओझं, त्याची थॉट प्रोसेस डेव्हलप व्हायला त्याला मदत करा. त्याची थिंकिंग डेव्हलप होणं फार गरजेचं आहे. कारण ते विचारच करत नाही, त्याला सगळं रेडीमेड मिळालेलं असतं. तू हे करू नको, तू ते खा, त्याच्यात मीठ कमी खा, त्याच्यात हे कमी खा, ते गोड खाऊ नको, आंबट खाऊ नको. त्याला घेऊ देत ना अनुभव, त्याला आंबट खाऊ देत, त्याला एकदा खोकला येऊ देत. तो स्वतः विचार करेल की मी आंबट खाल्ल्याने मला खोकला आला. तू आईस्क्रीम खाऊ नको, तुला सर्दी होते. कशाला सजेशन देतात? कशाला आपण एवढा सूचना देतो? त्याला करू देत ना. तो एक इंडिव्हिज्युअल आहे, त्याचं एक सेपरेट व्यक्तिमत्व आहे. तो जन्माला आला फक्त तुमचं उदर घेऊन, मी पुन्हा तेच बोलते. तो सगळं त्याचं स्वतःचं घेऊन आलेला आहे. हे आपण का विसरतो? एक पालक म्हणून आपला रोल काय आहे? ही एक छोटीशी लाईन आहे. हो, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, छोटीशी रेषा आहे. त्याचा आपल्याला फक्त वेळ साधला पाहिजे. ते एक सांगड घालता आली पाहिजे. अधिकारशाही पण नको आणि मवळ पण नको. ओके मित्रांनो, एवढं सगळं झाल्यानंतर छोट्याशा मी काही टिप्स देणार आहे. एक पालकत्व कसं असावं. आपलं चर्चा खूप झाली, खूप बोलणं झालं. काही टिप्स अशा आहेत. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे, तर तो विवेकी असला पाहिजे. आपला दृष्टिकोन ज्या वेळेला स्वच्छ असतो, विवेकी असतो, पॉझिटिव्ह असतो, सकारात्मक असतो, तीच मुलं कॉपी करत असतात आणि मुलं तशीच घडत असतात. आपला दृष्टिकोन चांगला असला तर मुलाला जाणवतं की आपली आई, आपले बाबा यांचा दृष्टिकोन खूप चांगला आहे. प्रत्येक वेळेला सूचना देऊ नका. तुमच्या बोलण्यातून, तुमच्या इनडायरेक्टली वागण्यातून मुलापर्यंत हा मेसेज जाऊ द्या की तुमचा दृष्टिकोन एकदम प्युअर आहे, सकारात्मक आहे. आणि तसाच मुलाचा दृष्टिकोन सुद्धा घडायला लागतो. त्याच्यानंतर आहे मित्रांनो लवचिकता. आपल्यामध्ये लवचिकता असली पाहिजे. मुलाला चांगले गुण मिळाले, त्याचं अभिनंदन करणं, त्याचं कोडकौतुक करणं, त्याला जवळ घेणं, त्याला प्रेम देणं. पण त्याला गुण कमी आले तरी त्याचा राग न करणं, त्याला समजावणं, ठीक आहे, याच्यानंतर आपण पुन्हा मेहनत करू. तिथे आपण उल्लेख आला पाहिजे. तू करायला पाहिजे, तू असं केलं असतंस तर असं झालं असतं, हे नसलं पाहिजे. ओके, आपण करू असा त्याला सल्ला दिला गेला पाहिजे, सूचना नाही. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो लवचिकता याच्यासाठी की मुलाला कधी कधी यश मिळणार आहे. मित्रांनो, आपण किती दिवस असणार आहोत आपल्या मुलांसोबत? आपण काही असं काही अमृत वगैरे पिऊन नाही आलेलो की आपल्या मुलांच्या एंडपर्यंत आपण जगणार आहोत. तर यासाठी आपल्याला लवचिकता आपण अंगीकारली तर ती मुलाला पण कळेल की कधी कधी यश असणार आहे, कधी कधी अपयश असणार आहे. त्याच्यानंतर प्रामाणिकपणा. आपण प्रामाणिक आहोत हे पाहिल्यानंतर मुलं शिकतात की आपण प्रामाणिक वागलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे ऐकून घेण्याची कला. भलेच तुमचं मूल तुम्हाला काय सांगतं, तो काय वाईट आहे, काय चुकीचं आहे हे जरी सांगत असला, पहिल्यांदा ऐकून घ्या, समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण त्याला सांगण्याचा, बोलण्याचा अधिकार आहे, हे विसरू नका. मी पुन्हा म्हणेन, तो वैयक्तिक आहे, त्याला स्वतःचे विचार आहेत, स्वतःचा एक दृष्टिकोन आहे. म्हणून त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. हा भलेच तो चुकीचं सांगत असेल, पहिल्यांदा ऐका, त्याची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि नंतर त्याला काय तुम्हाला सांगायचं ते सांगा. त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यांनी थोडंसं डोळे बंद करायचे आहेत. डोळे बंद करायचे आहेत आणि एक चित्र मी जे सांगणार आहे ते डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक पालक म्हणून तुमची मुलं जेव्हा शांत असतात आणि ग्रहणक्षम मूडमध्ये असतात, म्हणजे काहीतरी शिकण्याच्या मोडमध्ये असतात, तर त्यावेळेला तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे येतं का आपल्या डोळ्यासमोर? म्हणजे एक पॅरेंट म्हणून, एक पालक म्हणून आपण मुलांबाबत किती अवेअर आहोत, किती जागरूक आहोत, आपलं परीक्षण, आपलं ऑब्झर्वेशन किती करेक्ट आहे हे आपण चेक करणार आहोत. म्हणून ही ॲक्टिव्हिटी आहे छोटीशी. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत आणि एक विचार करायचा आहे. मी बोलते ते चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे की तुमचं मूल जेव्हा शांत आहे, शिकण्याच्या ग्रहणक्षम मूडमध्ये आहे, त्या अवस्थेत असते, त्यावेळेला त्याचा आवाज कसा असतो, त्याच्या शरीराच्या हालचाली कशा असतात, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे असतात आणि त्यावेळेला तो कृती कशी करतो हे तुमच्या डोळ्यासमोर येत असेल तर तुम्ही सुजाण पालक,
म्हणजे काय, तुमच्या मुलाबद्दल तुमचं ऑब्झर्वेशन परफेक्ट आहे. ओके, स्वतःला चेक करा, स्वतःचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे. आपण एक पालक म्हणून आपण बरोबरच असतो नेहमी, हे चुकीचं आहे. आपण बऱ्याच वेळेला चुकीचे सुद्धा असू शकतो आणि प्रत्येक वेळेला मुलंच चुकतात, हे सुद्धा अविवेकी आहे. म्हणजे ही सांगड घालता आली पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर पुन्हा डोळे बंद करायचे आहेत. दुसरं एक वाक्य मी बोलणार आहे, ते डोळ्यासमोर चित्र आणायचं आहे. सगळ्यांनी आपल्या मुलांचं चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे. आपलं मूल जेव्हा नाराज असतं आणि प्रतिक्रियात्मक असतं, त्यावेळेचा त्याचा चेहरा, त्याचं शरीर डोळ्यासमोर आणायचं आहे. त्यावेळेला त्याचा आवाज कसा असतो, त्याच्या शरीराच्या हालचाली कशा असतात, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे असतात आणि तो त्यावेळेला कृती कशी करतो, हे जर आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट येत असेल तर आपण सुजाण पालक आहोत. मित्रांनो, खूप काही बोलायचं असतं. बालक पालक नातं या विषयावर अख्खा दिवसही बोलायला लागलं तरी फार कमी आहे हो. आणि वेळेचा अभाव आहे निश्चितच. मला खूप कमी वेळ दिलेला होता आणि त्याच्यातही मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी पण आपले काहीही यानंतर बोलायचं असेल तर माझा नंबर आहे 7770078493 आणि नाशिक या ठिकाणी माझं ऑफिस आहे. त्याच्यामुळे आपण कधीही मला संपर्क करू शकतात. आणि माझं शांतपणे आपण सगळ्यांनी ऐकलं, समजून घेण्याचा प्रयत्न केला, यासाठी मी आपले सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. थँक्यू.